नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा आयुक्तांनी पदाचा गैरवापर करत केला लाखोंचा खर्च. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला गंभीर आरोप. चंद्रकांत खैरेंचे कट्टर समर्थक संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले. शिंदे गटात खैरे म्हणाले, हा तर काळा दिवस. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत लाखोंचा खर्च, अवाढव्य खर्च केल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. प्रशांत बंब यांनी थेट आयुक्तांना भेटून अतिरिक्त आयुक्त कडून केलेल्या खर्चाबद्दल जाब विचारलाय. वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय. खास काय माहिती का, की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जेव्हापासून आलेले आहेत ना, पाणी पुरवठा अगोदर जो 2-3 दिवसामध्ये भेटायचा तो आता 8-8 दिवस लागतायत. म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे. आता त्यांना ते एकटे सगळे आहेत. स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून ते आयुक्त इथं आहेत आणि स्मार्ट सिटीचा चार्ज त्यांच्याकडेच होता. जवळपास 1000 कोटी रुपये आलेले आहेत. शहरामध्ये ते काही दिसून येत नाहीये, कामामध्ये दिसून येत नाहीये. कुणीकडे लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आत्ताचे तर मी आयुक्तांचं गोष्ट सांगू लागलो. असं उपायुक्तांच्या देखील आहे का काही? हो, ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे. त्याची मी खातरजमा करू लागलो. आता ते खातरजमा करता ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स येऊ लागले. परंतु प्राथमिक दृष्ट्या असं केल्याचं 67(3) क म्हणून आढळत आहे, ज्याच्यामध्ये अजिबातच चालत नाही. ते गंभीर गुन्हा आहे तो ऍक्च्युअल मध्ये. त्याच्यामध्ये अशा कोणते ठळक कोणते तुम्ही मांडलेत की त्याची माहिती तुम्हाला पाहिजे? आता 67 सांगितलं तुम्ही. मी त्याच्यामध्ये काय खर्च केलं तेच मागितलं होतं. मी काय केलं होतं, 67(3) क मध्ये काय काय खर्च केले, खास करून निवासस्थानावर, तेच मी मागितले होते. आणि ते मला 4-5 महिन्यामध्ये मिळाले नाही. तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं, तोंडी सांगितलं, लेखी सांगितलं, भेटत नाही. म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला आणि तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती. अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत काय माहिती मिळालेली आहे ते आम्हाला सांगा. बघा, माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त 1 आणि आयुक्त 2, आयुक्त 1 आणि आयुक्त 2 यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच सेक्शन मधून खर्च झाल्याची गंभीर बाब आता तरी प्राथमिक दृष्ट्या मला कळते. थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला, त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते, थोडं बघतो आणि मी जी आतापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये ते मला आढळून येत आहे. एकदा पूर्ण कागद येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. किती लाख रुपये? साधारणतः 77 लाख रुपयामध्ये 2 दालना आहेत, अतिरिक्त 1 आणि अतिरिक्त 2. आणि माननीय आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास 23 लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतोय. पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. पदाचा गैरवापर तर आहेच, परंतु त्या सेक्शनचा अधिकार, कारण की ती सेक्शन अशी आहे 67(3) क, त्याला टेंडर काढावं लागत नाही, अर्जंट, एकदम अत्यावश्यक. आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही, कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही, म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला, आणि असं काही अचानक उद्भवलं, त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे. शासनानं बंदी घातलेला प्रतिबंधित गुटखा औद्योगिक परिसरात विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं साजापूर शिवारात सापळा रचून 72 लाख रुपये किमतीचा गुटखा, वाहन व इतर साहित्य असा एकूण 94,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शासनाने बंदी घातलेला प्रतिबंधित गुटखा औद्योगिक परिसरात विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं साजापूर शिवारात सापळा रचून 72 लाख रुपये किमतीचा गुटखा, वाहन व इतर साहित्य असा एकूण 94,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
या कारवाईत अनीस रफिक शेख, मोहम्मद शफीर मोहम्मद सादिक आणि ताहेर खान सईद खान यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. गुरुवारी मध्यरात्री धुळे सोलापूर महामार्गावरील साजापूर परिसरात पोलीस पथकानं संशयास्पद टेम्पो अडवला. टेम्पोतील चालकानं चौकशीत टेम्पोमध्ये गुटखा असल्याची कबुली दिली. टेम्पोच्या मागून येणाऱ्या स्विफ्ट कारमधील मोहम्मद सादिक व ताहेर खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईत 148 गोण्यांमध्ये साठवलेला गुटखा, 18 लाखांचा टेम्पो, 4 लाखांची स्विफ्ट कार असा एकूण 94,15,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. या धडक कारवाईत पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे तसंच प्रवीण पाथरकर, दिनेश बन, सुरेश कचे, जालिंदर रंधे, विशाल पाटील, समाधान पाटील, योगेश शेळके, किशोर साबळे, शिवनारायण नागरे, बबुल थोरात आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगर मनपाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय. मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर मनपाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय. मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर दाम्पत्याचा शिवसेनेत समावेश करण्यात आलाय. शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत पक्षासाठी अखंड सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशानं छत्रपती संभाजीनगरातील राजकीय वातावरणात नवा रंग भरलाय. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरातील विकास कामांना गती देण्याचं व पक्ष बांधणीसाठी कार्यरत राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपला असून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश या सणातून मिळतो. यंदा तीळ किलोमागे 20 रुपयांनी स्वस्त मिळणार असून यामुळे तिळगुळाची गोडी आणखीनच वाढणार आहे. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश या सणातून मिळतो. यासाठी तिळगुळाचा लाडू एकमेकांना दिला जातो. गुळ गोड असतोच, पण यंदा तीळ गोड झाला आहे. आता तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल की तिळाची चव गोड लागत नाही, पण आता तुम्ही बाजारात तीळ खरेदीसाठी जाल तर मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलो मागे 20 रुपयांनी स्वस्त मिळेल. यामुळे तिळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे. यंदा गुजरातसह राजस्थान, मध्य प्रदेश या तीळ उत्पादक राज्यात तिळाचं उत्पादन समाधानकारक असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत किलो मागे 20 रुपयांनी तीळ स्वस्त झालाय. मागील संक्रांतीला 190 ते 200 रुपये प्रति किलो तीळ विक्री झाला होता. सध्या 170 ते 180 रुपये किलोनं तीळ मोठ्यात विकला जात आहे. मागील वर्षीपर्यंत चिक्कीच्या गुळाची 30 किलो 10 किलोची भेल येत असत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ही भेल घेण्यास परवडत नसे. यामुळे उत्पादकांनी यंदा चिक्कीच्या 1 किलोच्या भेली विक्रीसाठी आणल्या आहेत. किरकोळ विक्रीत 55 ते 60 रुपये किलोनं ही चिक्कीची भेल विकत मिळत आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
तो मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। परभणी येथील घटनेतील आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्यापर्यंत तपास थांबणार नाही, तसंच आरोपी कोणी असू द्या त्यांची गया केली जाणार नाही। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे, तसंच अनेक विषयांवर भूमिकाही स्पष्ट केली। परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांचा, नागरिकांचा एक मोर्चा निघतोय त्या मसाजोग प्रकरणामध्ये। या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपल्याला या प्रकरणात पुन्हा छडा लागला पाहिजे। जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे आणि सरकार सुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करते। जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास चालू आहे। पहिल्यांदाच असं होतंय की एखाद्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या काम करतायत, म्हणून मला वाटतं या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा सुद्धा एक वेगळा विचार सरकार निश्चित करेल आणि आरोपींना फासाच्या शिक्षा म्हणजे फासाच्या शिक्षा होईपर्यंत थांबणार नाही, असं एकंदर तपासाचा वेग चालू आहे। सोनं कांबळे प्रतिष्ठान व सरस्वती जाधव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटना यांच्या वतीनं आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पेरे पाटील यांनी जीवनातील मूलभूत तत्वांबाबत जागृती केली आहे। बंद करा। माझी आई वारली, 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात 5 झाडं लावले। आईची आठवण राहिली, त्या 5 खड्ड्यात ती थोडी थोडी टाकली। पर्यावरणाचं काम झालं, नेऊन टाकायचे, 500 वाचले। किती सोपं आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण माणसाला आनंद देऊन जात्या, देशाला काहीतरी शिकून जात्या। पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरीच करायचंय। 100 वर्ष जगणारा आजा, आपण 60 वर आलो, मग आपला नातू किती वर्षात मरण? मग आपण नेमकं त्यांच्यासाठी काय कमवू राहिलो? दुधात भेसळ, मसाल्यामध्ये भेसळ, मसाल्यामध्ये घोड्याची लीद घालून येते। आत्ता उत्तर प्रदेशला धरले कारखाने, घोड्याची लीद, गाढवाची लीद, खायची तर खा, कशाला पाहिजे? घरच्या घरी मसाला तयार करून खा ना। महिलाला माझी विनंती, बाहेरचा मसाला आणायचा, तेलामध्ये भेसळ। अहो, औषधाच्या कंपन्याच भेसळच्या निघाल्या, कंपन्या। कसं व्हायचं? आणि सरकार ह्या गोष्टी करणार नाही। सरकारला ह्या गोष्टीला वेळ नाही, अधिकाऱ्याला वेळ नाही। तुम्ही कितीही सांगा, किती बोला, लापट लोक आहे। मी काल तुमचं एक महानगरपालिकेचं ऐकलं, इथलं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही। तुम्ही वाचलं असेल, तुमच्या पेपरला होतं, टीव्हीला होतं। लाज वाटते हो अशा गोष्टी ऐकून। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे दौलताबाद येथे संचालित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून अत्यंत उत्साहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे दौलताबाद इथं संचालित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून अत्यंत उत्साहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद NGO व लायन्स क्लब ऑफ चिकलठाणा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी तसंच दौलताबाद येथील पालकांसाठी व
स्थानिक नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन आझाद अली शाह कॅम्पस मध्ये करण्यात आलं। या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्षस्थानी हिंदुस्तान उर्दू डेलीचे मुख्य संपादक नायाब अन्सारी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका नूरुनिसा या होत्या। तसंच यावेळी शायनिंग स्टार शाळेचे साजिद पाशा, MGM वस्तानवी शाळेच्या अमरीन खान व शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व अनेक पालक उपस्थित होते। लायन्स क्लबचे कॅम्प आयोजक प्रज्वल डॉक्टर सैफ खान, डॉक्टर शेखर यांनी उपस्थित डोळ्यानं त्रस्त अनेकांची नेत्र तपासणी करून काहींना त्याच ठिकाणी चष्म्याचं वाटप केलं, तर काही लोकांना पुढील तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी समोरची तारीख दिली आहे। तसंच डॉक्टर कुलदीप धुताडे, डॉक्टर सारा पठाण, विकास मेश्राम व सुनील नेरपगार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ती औषधं दिली व तसंच विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी योग्य तो सल्ला दिला। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचं व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं शाळेतर्फे शाल व बुके देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला। तदनंतर शाळेचे साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आपले शरीर सुदृढ ठेवण्याचा सल्ला देऊन चांगल्या सवयी जोपासा, नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि अभ्यासातही मन लागेल असा सल्ला दिला। त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष नायाब अन्सारी यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेची आणि शाळेची व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्तुती केली। शाळेत या अगोदरही मी अनेक वेळा आलो आणि प्रत्येक वेळी माझ्या हे निदर्शनास आले की नवनवीन उपक्रम आपल्या संस्थेचे आणि शाळेच्या माध्यमातून सतत होत असतात आणि तेही 100% यशस्वी होतात, याचा मी साक्षीदार आहे व कोणत्याही वेळी शाळेला व संस्थेला मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेख अरिफ यांनी केलं। महिदा फातेमा, शुभांगी कुलकर्णी, बुरहाना पठाण, वैष्णवी दहाडे, धनश्री खिल्लारे, आशा ढाकणे, भक्ती बाळू बेटाळसे, शेख निदा, फौजिया शेख, शेख सुमैया, शेख निलोफर, सय्यद सादिया, सय्यद सोनम, शेख जिनत, सलमा खाला, नफिसा खाला आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ये दूसरे इदारों में देखने नहीं मिलता, क्योंकि ये जिंदगी के नशे व फराज से गुजरे हुए, ऊंच नीच, सुख दुख, हर चीज को इन्होंने झेला है। खुलताबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं शाळकरी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजासंदर्भात माहिती देण्यात आली। या प्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी खुलताबाद शहरातील आराध्य शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या परिसरातील विविध शस्त्रांची व पोलिसांच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे। खुलताबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं शाळकरी विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनच्या कामकाजात संदर्भात माहिती देण्यात आली आहे। या प्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी खुलताबाद शहरातील आराध्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचा परिसरात विविध शस्त्राची व पोलिसांच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली। 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दल यांच्या हस्ते ध्वज अनावरण केलं होतं। त्या दिवसापासून 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा करण्यात येतो। त्या निमित्तानं शुक्रवारी पोलीस स्टेशन खुलताबाद इथं पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक फौजदार मनोहर पुंगळे, रमेश वराडे, गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल के गवळी, अंकुश सरोदे, अशोक सोनवणे, सोनाली कुंदे, सहाय्यक फौजदार अशोक गंगावणे, बीट जमादार झाकीर शेख, उत्तम खटके, शेख कलीम यांच्यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मनपा आयुक्तांनी पदाचा गैरवापर करत केला लाखोंचा खर्च, भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला गंभीर आरोप। चंद्रकांत खैरेंचे कट्टर समर्थक संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिंदे गटात खैरे म्हणाले हा तर काळा दिवस। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।